महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। राजकीय मतभेदातून सरपंच व उपसरपंच यांना कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न। चाळीसगाव तालुक्यातील दसकेबर्डी येथे सरपंच व उपसरपंच यांना राजकीय मतभेदातून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेने चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। दसकेबर्डी येथील सरपंच भगवान देवरे, उपसरपंच ईश्वर लक्ष्मण अहिरे हे दोघे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून चाळीसगाव येथून दसकेबर्डी जात असताना मेहुण बारे ते शिदवाडी दरम्यान रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणारी पिकअप या वाहनाने जोरदार धडक दिली। या अपघातात सरपंच उपसरपंच गंभीर जखमी झालेत। चालकाविरोधात मेहुण बारे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली। मात्र अपघात नसून घातपात आहे असा संशय उपसरपंच ईश्वर अहिरे यांनी व्यक्त केला। त्यामुळे गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातारे यांनी उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्यांच्या टीमला गुन्हा उघडकीस सूचना दिली। तसेच गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतली। सरपंच व उपसरपंच यांचे गावात मतभेद असल्याने गावातील भीमराव रोकडे, गोविंदा माळी, सचिन रोकडे राहणार दसकेबर्डी व वाहन चालक लक्ष्मण महाजन राहणार वाडे तालुका भडगाव यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल फौजदारी कलम लावण्यात आले। चारही आरोपींना अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस निरीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे व उपनिरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे, हवालदार किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार, संजय लाटे यांनी केली। पुढील तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस कॉन्स्टेबल संजय लाटे हे करीत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, चाळीसगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।